असं आव्हान 18 चेंडू 20 धावा. पाहूया रोहित पुढील चेंडू इथे मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू. सुजितला काही चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कट आहे अंपायर. एक धाव. ओके एक धाव. पाहूया पुढील चेंडू मयूर यांचा. आता मात्र सुंदर फटका आणि चेंडू जातोय. एक धाव घोषित. 2 धावा. चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो दादू उर्फ सुजित. पाहूया पुढील चेंडू मयूर यांचा. सुजित साठी सुजित. आता मात्र नकारात्मक चेंडूने संघाचे अवंतर धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 3. पाहूया पुढील चेंडू. खेळत आलेला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू घोषित ठिकाणी जातोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि विजयासाठी 20 धावांचं आव्हान आहे ते अर्णव 11 दाखवी या संघाला. पुढील चेंडू मयूर यांचा सुजितसाठी आणि इथे चेंडू चाललाय. एक धाव. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 5. पुढील चेंडू मयूर यांचा सुजितसाठी आणि सुंदरीचा खेळत आलेला चेंडू आणि फलंदाजीमध्ये गफलत झाली आणि एक चौथी धाव घेण्यात यश आले ते सुजित आणि रोहित यांना. संघाची धावसंख्या होते ती 6. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करतील मयूर. रोहित आणि मात्र इथे एक धाव घोषित होते. एक धावेने 12 बॉल 13 धावसंख्या होते 12 बॉल 13. 7. 7 पाहूया यंगस्टर सांगितलं ना आपल्याला 12-13 पाहिजे. संघाकडे दुसरे षटक घेऊन येतोय तो प्रतीक. मारा करील सुजित यांना. पुढील चेंडू प्रतीकाचा. पाहूया सुजित इथे मात्र चेंडू स्कोर येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती बरोबर कसला टाकला. पुढील चेंडू आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. झेलबाद होतोय तो 11-12 आणि पहिला हादरा बसतोय तो अर्णव 11 दाभोळी या संघाला आणि संघाची धावसंख्या आहे 8. 1 बाद 8. 20 धावांचं आव्हान आहे ते अजय. 11-12 बस. नवीन फलंदाज आलाय तो अजय. पाहूया अजय. नो प्रेशर. अजय साठी मात्र पुन्हा एकदा थोडी अजय जागेवर राहा. बॉल बघ. बॉल निसटतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहूया निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावते ती 1 बाद 8. पाहूया अजय जागेवर राहून बॉल बघ. पुढील चेंडू प्रतीकाचा. चांगली गोलंदाजी करतो तो प्रतीक. पाहूया प्रतीक आणि शॉट तितकंच सुंदर क्षेत्र. शॉट आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 9. पाहूया 9-11. स्ट्राईकला आलाय तो रोहित. 9 बॉल 11. चल एक्स्ट्रा दे बाबा. एक्स्ट्रा दे. रोहित मारा करतो प्रतीक. पुढील चेंडू इथे मात्र वेल बॉलिंग आणि अवांतर धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होते ती 10 आणि पुन्हा एकदा खेळणारे चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथे धावसंख्या स्थिरावते 10 या धावांवर
पाहूया दुसरं षटक प्रगती बतावर. दुसरं षटक प्रगती बतावर मारा करतो प्रतीक रोहित साठी. पाहूया इथे मात्र सुंदर खेळून काढलेले चेंडू. एक धाव घोषित. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 11. बाबा एक पाहिजे आपल्याला. 11 20 धावांचं आव्हान आहे ते अर्णव माझे या संघाला. पाहूया 2 ला कोणच नाही राईटला. प्रतीक यांचा पुढील चेंडू रोहित साठी. पाहूया रोहित काय करतोय तो. इथे मात्र खेळला शॉट फसलाय आणि एक धाव घेण्यात यश आलंय ते रोहित आणि अजय याला. संघाची धावसंख्या होते ती 12. साल आठ. समीकरण बदललंय. शेवटचं षटक 6 चेंडू 8 धावा. पाहूया कोण होणार विजेता. पाहूया थोड्याच वेळात तिथे कळेल कोणता संघ विजयी होतोय तो. पाहूया पुढील वैयक्तिक पहिला आणि संघाकडून फिल्डिंग बघ मग स्ट्राईकला उभा राहा. गणेश मारा करतोय रोहित साठी. ते मात्र शॉट आहे. एक नंबर. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या होते ती 14 धावा. 20 धावांचं लक्ष आहे ते अर्णव 11 दाभेळ या संघाला. पाहूया दुसरा चेंडू आणि ते मात्र येतोय चौकार. काय स्कोर काय. रोहितच्या बॅटनं चौकार. संघाची धावसंख्या होते ती 18. 4 ला 2 पाहिजे. आवश्यकता. गेल्या वर्षी मैदान गाजवलेला गणेश या वर्षी मात्र जरा शांत दिसतोय. पाहूया काय ना कोण पकडत नाही पुढचे घे. चेंडू इथे मात्र फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद. 3 बॉलला 2 काय नाही. पाहूया अरे समोरच्या नाही पकडत. समोरचे ते फक्त ह्याला घाबरायला उभे आहेत ते. नितेश सुंदर गोलंदाजी केलेला नितेश. स्टंपला राहा. चेंडू नितेशाचा. नितेश स्टंपला घे. स्टंप कव्हर कर. स्टंप कव्हर कर नितेश. अक्षरशः क्षेत्ररक्षणाची भिंत लावून गणेश गोलंदाजी करतोय. 3 ला 2. पाहूया 3 चेंडू 2 धावा. गणेश इथे मात्र शॉट आहे. 2 ला 1 नंबर. 2 चेंडू नितेश स्टंप कव्हर कर. 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. पाहूया गणेश मारा करतोय नितेश साठी. आजा सूट तू. 1 धाव. आजा उभा राहा. शेवटचा एक नंबर. आणि विजय झाला संघ तो अर्णव 11. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराजित संघ आपण पराजयाने खचून जाऊ नका. हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जय पराजय होतच असतात. कृपया लक्षात घ्या हरलेला संघ या तृतीय